आता लोक काय करतात की ते विकत आणून टाकतात. काही विकत आणायची गरज नाही, तिथून घ्या, सावलीत तयार करा. त्याची मेथड मी तुम्हाला सांगितली तशी आहे. फक्त एनपीके कन्सोर्शियामध्ये कुठली तरी झाडाखालची न फवारलेली, न खतं टाकलेली थोडी माती टाका. मी दर महिन्याला 10 लिटर एकरी, त्यांचं शिफारस आहे एकदा 1 लिटर. तुम्हाला सांगू, हे सगळे रिझल्ट जे आहेत, कीड नाही, काही नाही, काही नाही, हे रिझल्ट फक्त या आणि गाजर गवतात. मला खर्च काहीच आला नाही. म्हणजे खर्च 6-7 हजारात एवढी मोठी हळद येते. याचं कारण की मी दर महिन्याला 10-15 लिटर एकरी सोडलं. सॉइल मध्ये एकदम भुसभुशीत. म्हणजे आता जेव्हा लोक काढायलेत तर साधारण 2 किलो पासून 4 किलो पर्यंतचे गड्डे. आता फक्त यावर्षी मी थोडा बदल असं, पण हे जे मी टाकलं हे नोव्हेंबर एंड पर्यंत टाकलं. दर महिन्याला एकदा हे ऍप्लिकेशन केलं. आणि ते 1 लिटर 2दा टाका म्हणत होते, तर मी 10-15 लिटर दर महिन्याला घरीच तयार केलेलं होतं. त्याला काही पैसे लागत नाहीत, काही नाही. सर अंतर वगैरे किती होतं? अंतर मी 5 फुटावर सरी घेतली होती आणि साधारण 6-7 इंचावर मी प्लांट टू प्लांट आणि रो टू रो 1.5 फूट ठेवलं, 1 फूट ठेवलं होतं. आणि ठिबकची एकच नळी टाकली होती. पाणी जास्त पुरे होते, बिलकुल पुरे. पण आता यावर्षी मी बदल करायलो, कारण ते निंदण्याचा त्रास व्हायला. तसं ही व्हरायटी अशी आहे की ही व्हरायटी माझ्या उंचीच्या माणसाला हात वर केला तर दिसत नव्हती, इथपर्यंत ठीक आहे. तुमच्या उंचीच्या माणसाला हात वर केल्यावर तुम्ही दिसत ना 7-1 फुटापर्यंत वाढली. लोकांनी मला सांगितलं हळद माजली फिरली, कसली कन्सेप्ट मला माहित नाही. पण विषय असा आहे की त्याचं जेवढे पानं वाढतील, हळदीला 9 ते 14 पानं असतात, माझ्या साधारण झाडाला 20 ते 22 पानं होती. 20, 22, 25. आणि मग ते झाकलं रान त्यांनी. ते रान झाकलं तर तेच पुन्हा मटेरियल खाली उतरतं ना. त्यामुळं ते असे काहीतरी कन्सेप्ट आहेत लोकांचे. हळद माजली वगैरे माजत नसते. ते माजायला काय ते एखाद्याला वर फुलं लागत नसतात की आपण वर फुलं लागणार नाही. जेवढं वर फॉइलेज वाढेल किंवा पानं वाढतील तेवढा खालचा गड्डा मोठा होणार. यावर्षी मी बदल असं करायलो निंदण टाळण्यासाठी की मी 4 फुटावर हळद पेरणार, 2 ओळीतलं अंतर 1 फूट ठेवणार आणि 2 रोपातलं अंतर, मला ज्यांच्याशी मी बोलतो ते जितेंद्र कदम साहेबांचं म्हणत होतं 1.25 फूट ठेवा. कारण मी पाहिलं की इकडं साधारण 6 इंच आणि इकडं 6 इंच ते वाढायलंय गड्डा, त्याला जागा मिळाली. तर 1.25 फूट ठेवायचा का 1 फूट ठेवायचा एवढाच आमची चर्चा चालू आहे. पण हा एकूण बंडा बघून माझा 1.25 फुटावर निर्णय. एकरी साधारण 18,000, 17,777 ते 18,000 झाडं बसतात. एकरी 20 क्विंटलच्या जवळपास हा बंडा लागतो आणि याचं ऍव्हरेज वजन 150 वगैरे ग्रॅम. पण असं केलं तर मला वाटतं की रान लवकर मिळेल आणि मधले 1-2 खुरपणे टळतील. दुसरं काय होईल की बेड 5 फुटावर घेतलं तर बेड मेकरनं माती लागत नाही. यावेळेस मी माती लावू शकलो नाही. मग ऑक्टोबरला माती लावायचा निर्णय घेतला तर मुळं तुटू लागली. मग ते मुळं रिपेअर करायला झाड ताकद पाठवतं आणि बंडे भरत नाही. त्यामुळे आम्ही माती लावली नाही, काही केलं नाही, आत घुसलोही नाही. 1-2दा बैलाच्या पाळ्या चालवल्या, त्याचा काही फारसा, म्हणजे बैलाच्या पाळ्या सर्वात बेस्ट. आणि त्याने जेवढी माती लागली तेवढी लागली. माझे सगळे कंद उघडे होते, पण उत्पादन खूप आलं. म्हणजे साधारण 170 ते 200 क्विंटल एकरी हळद झाली. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जर बघितलं तर 25-26 ट्रॉल्या मी शिजवल्यात भरलेल्या टच. आणि हे साधारण 15 ट्रॉली आहे सगळं बंडाने. हे झालं 5 एकरात. खूप चांगलं उत्पन्न आलं सर. आणि खर्च खूप कमी आहे. आणि माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जर म्हणलात तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, त्या फॉर्म्युला द्या. तर मी म्हणलं मी तुम्हाला लेखी देतो. त्याच्यात काय करायचं माहितीये का की 200 लिटर जर पाणी घेतलं तुम्ही, समजा 200 लिटरचं मी तुम्हाला केलेलं दाखव, त्याच्यात साधारण 30 किलो झिंक सल्फेट, 30 किलो फेरस सल्फेट, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 15 किलो मॅग्नीज सल्फेट, 15 किलो बोरॉन 20%, त्याच्यानंतर कॉपर सल्फेट 10 किलो. अमोनियम मॉलिब्डेनमचा खूप मोठा रोल आहे, तो मी 1 किलो टाक. त्याच्यानंतर अमोनियम मॉलिब्डेनम मिळतं ना, फुल्विक ऍसिड ते मी 5 किलो टाकलं आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट 5 किलो आणि त्याच्यानंतर विरघळावा म्हणून सायट्रिक ऍसिड 10 किलो. याचं मी व्यवस्थित केलं, त्याला हलवलं, 4-5-6 दिवसात ते तयार होत. आणि मग ते एका पंपाला 100 ml 5 ml प्रति लिटर यानं प्रत्येक स्प्रे मध्ये, ते कुणाशी रिॲक्ट करत नाही, काही नाही. तर यामध्ये कसं होतं की या मायक्रोन्युट्रिएंट मध्ये मेजर एलिमेंट कोणतं मिळतं तुम्हाला? कॉपर मिळतं, कॉपर सल्फेट मधून. तुम्हाला मॅग्नीज मिळतं, मॅग्नीज सल्फेट मधून. तुम्हाला बोरॉन मिळतं, बोरॉन 20% मधून. तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट मधून मॅग्नेशियम मिळतं. तुम्हाला झिंक सल्फेट मधून झिंक मिळतं. तुम्हाला फेरस सल्फेट मधून फेरस. याला हेल्प करणारे जे आहेत, याला विरघळणारे, ते तुमच्याकडे सिट्रिक ऍसिड आहे की ते विरघळायला मदत करतं. त्याच्यानंतर तुम्ही फुल्विक ऍसिड टाकलंय, हे बेसिकली फुल्विक ऍसिड, सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे माझ्या मतानं बायोस्टिम्युलंट, हे स्टिम्युलंट आहेत आणि हे त्याला चिलेशनला मदत. मी हे वाचलं इंटरनेटवर की चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे काही नाही, हेच मिसळतात आणि त्याचं चिलेशन कर. माझं वैयक्तिक मत असं आहे की मायक्रोन्युट्रिएंट जर शेतकऱ्यांनी घरी तयार केले आणि हे जे
पार्टली बंद कार्यक्रम जर बंद केला तर त्यांच्या घरचं क्वालिटी मायक्रोन्युट्रिएंट त्यांना मिळेल, पैसा खूप वाचेल. याला खूप कमी पैसे लागतात. 200 लिटर बघा तुम्ही, एका पंपात 100 ml. किती पंप होतील 200 लिटरचे? काय एका लिटरमध्ये 10 पंप होतात. 2000 पंपाचं मटेरियल आणि मी वापरलं ते सगळ्या. माझ्याकडे ग्रेन साईज मोठी आली, सगळंच मोठं आलं. तर हे मायक्रोन्युट्रिएंट बनवायचं. त्याच्यानंतर एक दुसरं मायक्रोन्युट्रिएंट मी बनवलं ते सांगतो. दुसरं मायक्रोन्युट्रिएंट मी जे तयार केलं त्याच्यात 4 किलो फुलविक ऍसिड, 4 किलो ह्युमिक ऍसिड, 4 किलो सीवीड एक्स्ट्रॅक्ट, 4 किलो अॅमिनो ऍसिड, हे सगळे 80% वाले इम्पोर्टेड प्रोडक्ट आहेत ते घ्यायचे. दुकानावर जाऊन विचारायचे. तर हे प्रोडक्ट प्युअर प्रोडक्ट मिळतात ते घ्यायचे, ते स्वस्त पडतात. हे मी तुम्हाला सगळे ऍड्रेस वगैरे देतो, पण इंटरनेटवरही तुम्ही जर प्युअर फॉर्म मध्ये बघितलं तर तुम्हाला कुठेही मिळून जातं. त्याचा 20 किलोचा पॅक असतो. 2-4 शेतकऱ्यांनी एकत्र करून मागितलं तरी 200 लिटरचं त्यांचं बनतं. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकलं कॉपर सल्फेट 2 किलो, त्याच्यानंतर बोरॅक्स टाकलं 2 किलो, सिलिकॉन टाकलं 4 किलो, त्याच्यानंतर झिंक सल्फेट टाकलं 7 किलो, फेरस सल्फेट टाकलं 7 किलो, त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट टाकलं 15 किलो, युरिया टाकला 3 किलो. हा सोल्युबल म्हणून आपण वापरतो. आणि याच्यासोबत हे सगळे एलिमेंट बरोबर सिट्रिक ऍसिड टाकलं. अमोनियम मॉलिब्डेनम 1 किलो. मागच्या याच्यात अमोनियम मॉलिब्डेनम राहिलं, ते फार महत्वाचा घटक आहे, तो 1 किलो. याच्यात पण आपण 1 किलो टाकला, सॉरी याच्यात 500 ग्रॅम टाकला. त्यानंतर काही खिळे टाकले. त्याच्यानंतर पेंड जी असते चांगल्या क्वालिटीची पेंड, कुठली पेंड वापरा, सरकीची वापरा, शेंगदाण्याची वापरली तर फार चांगली, ती 5 किलो टाकली. एक टोपलभर गवऱ्या टाकल्या, राईट. आणि असं करून ते 15-16 एलिमेंटचं आपण मायक्रोन्युट्रिएंट तयार केलं. ते आणि हे मिळून मी वापरतो, त्याचे रिझल्ट सगळे. बेने प्रक्रिया सर्वात महत्वाची, ते विषयच नाही झाला. आमचं मेजर यश जे आहे ते मला वाटतं बेने प्रक्रिया. मी डॉक्टर हरिहर कोसळकर मला तेच म्हणले की बेने प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. तर मी काय केलं की एक थोडा छोटासा खड्डा घेतला आणि त्याच्यामध्ये आपण केलेले 2 मायक्रोन्युट्रिएंट 200 लिटर पाण्याला 1.5 लिटर याप्रमाणे टाकले. त्याच्यानंतर गाजर गवताचं औषध टाकलं, बायोमिक्स टाकलं, ट्रायकोडर्मा टाकलं 2-2 लिटर. आणि ह्या सगळ्या सोल्युशन मध्ये बेनं 5-7 मिनिट ठेवायचं, बाहेर काढायचं. आउटस्टँडिंग रिझल्ट. पहिलं सेल डिव्हिजन होतानाच त्याला सगळे न्यूट्रिएंट मिळतात आणि त्याच्यामुळे मग पहिला जो जोर निघतो तो, म्हणजे जसं आपण गर्भार अवस्थातच त्याला जर चांगलं खायला मिळालं, पहिली सेल डिव्हिजन जर चांगली झाली तर पुढच्या सेल डिव्हिजन चांगलंच होतं. आणि ते खरं दिसलं मला. माझं 50% यश हे 70% यश बेने प्रक्रियाचं. सर हे बाकी पण पिकाला वापरतात? सगळ्याच पिकाला वापर, हेच सगळ्या पिकाला वापर. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि सर खरं म्हणलं तर तुमच्याकडे येण्याची म्हणजे तुमची हे वाटते, मोकळेपणाला सर्व माहिती दिली. मी फक्त शेतकऱ्यांना एक सांगतो की माझी नम्र विनंती आहे की आपलं जे इनपुट्स आहेत ते आपण जेवढे तयार करता येईल तयार करावेत. मला हे स्वस्त का पडलं, कारण मी एनपीके कन्सोर्शियम माझा मी तयार केला, ट्रायकोडर्मा माझा मी तयार केला, बायोमिक्स माझं मी तयार केलं. एनपीके कन्सोर्शियम विविध टाईपचे तयार केले, जसं सोयाबीनला वेगळा, तुरीला वेगळा, हळदीला वेगळा, हे माझे मी तयार केले. गाजर गवताचं जे औषध आहे इन्सेक्टिसाइड, ते माझं मी तयार केलं. याला काहीच पैसे लागले नाहीत. 2-2 लिटर आणले, फक्त 1000-2000 रुपयाचे आणले आणि मग त्याचे 200-200 लिटर केले. ट्रायकोडर्मा तर मी 2000 लिटर तयार केलं, दाखवतो. दुसरं